0.46 गुणाकारामध्ये 0.46 गुणाकारामध्ये 0.46 वजा 0.32 गुणाकारामध्ये 0.32 गुणाकारामध्ये 0.32 छेदस्थानी 0.46 गुणाकारामध्ये 0.46 अधिक 0.32 गुणाकारामध्ये 0.46 अधिक 0.32 गुणाकारामध्ये 0.32. साधी सोपी कन्सेप्ट, गणित मोठं दिसलंय. आता हे काही येत नाही म्हणून शेवटच्या पेजला गणिताला गोल करायचा, शेवटी बघू ढगात गोळी मारून म्हणायचं, अजिबात नाही. बैजिक राशी मधलं उदाहरण हे तुम्हाला यायचं पाहिजे. तुम्ही सरळ जर बघितलं तर एकच संख्या आहे 1 2 3 म्हणून तुम्ही a चा घन इथं वजा b चा घन याप्रमाणे करू शकता. खाली जर तुम्ही बघितलं बघा a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग, मग हे कशाची कन्सेप्ट आहे रे? ही कन्सेप्ट कशाची आहे? a घन वजा b घन छेदस्थानी a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग. बरोबर, ही झाली तुमची कन्सेप्ट. a घन वजा b घन छेदस्थानी a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग. बरोबर, मग a घन वजा b घनाची काय फॉर्म्युला तयार होतो? a वजा b दुसऱ्या कंसामध्ये a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग, ही झाली a घन वजा b घनाची कन्सेप्ट. खालचं आहे असं लिहा, a वर्ग अधिक ab वजा b वर्ग. हे सेम आहे, हे सेम आहे, याला हे कॅन्सल झालं, शिल्लक करायला रे a वजा b बरोबर a ची किंमत काय 0.46 वजा b ची किंमत 0.32 0.32 6तून 4 गेलं, 6तून 2 गेलं 4, 4तून 3 गेलं 1 0.14 जे पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे. 0.14 जे पर्याय क्रमांक 1. बैजिक राशीमध्ये जर तुम्ही ही हाय फॉर्म्युले जर शिकले, a वर्ग अधिक b वर्ग बरोबर काय a घन वजा b घन a अधिक b घन a अधिक b कंसाचा वर्ग काय, हे जर कन्सेप्ट तुम्ही पाठ केल्या तर असे मार्क तुमचे जाणार नाही, हे लक्षात ठेवा. समजलं का? काय केलं आपण? a वर्ग वजा b आपलं सॉरी a घन वजा b घनची कन्सेप्ट a वजा b